ट्रॅव्हल्स गाडीच्या काचा फोडणाऱ्या कोयता गँगचा थरार संपला। मंठा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, तिघे जेरबंद, एक फरार। आज दिनांक 3 रोजी शुक्रवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील मंठा शहरात कोयत्याच्या जोरावर दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। मंगल कार्यालयासमोर उभी असलेल्या ट्रॅव्हल्स गाडीवर हल्ला करून काचा फोडत 2 जुन्या बॅटऱ्या चोरी करण्याचा 3 आरोपींना मंठा पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे। घटनेनुसार काही अज्ञात आरोपींनी कोयता व दगडाच्या सहाय्याने ट्रॅव्हल गाडीच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली। या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी ट्रॅव्हल मालक प्रल्हाद शिरसाट यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना जालन्यातून जेरबंद करण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ओमकार काळे वय वर्ष 28, अविनाश अंकुश वाघमारे वय वर्ष 25 आणि वैभव गव्हाणे वय वर्ष 19 अशी आहेत। तपासात आरोपी काळ्या रंगाच्या 4 चाकी वाहनातून येऊन हा प्रकार करत असल्याचं उघड झालंय। त्यांच्या या कृत्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान या गुन्ह्यातील यशराज खांडे भराड हा आरोपी अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत। लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। मंठा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांचा कडक बडगा असल्याचा स्पष्ट संदेश दिला गेलाय।